विनंती करेल की पहिल्या संघांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण जेवण आलेले खेळाडूंना मी विनंती करेल की आपण जेवण करून घ्यायचे। आमचे मान्यवर असतील त्यांनी सुद्धा जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। सामना सुरू झालेला आहे। सेमीफायनलचा हा सामना आणि त्या सामन्यातील पहिल्या चेंडूचं स्वागत या ठिकाणी चौकाराने केलं जातंय। म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की हे सेमीफायनलचे सामने आपल्याला किती आनंद देऊ शकतात। माने सर तर आपण पाहतो दुसरा चेंडू या ठिकाणी फेकला गेला। रनआउटची संधी हो नक्कीच या ठिकाणी चूक केली जाते, त्याचा फायदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेत आहेत। पाणी घेऊन या चला पाण्याची बॉटल घेऊन जा। काळजी घ्या खेळाडूची आणि तिथे गर्दी करू नका, मोकळा श्वास येऊ द्या। सेमीफायनल क्रमांक 1 चालू झालेली आहे, ज्यासाठी खऱ्या अर्थाने आपण सगळेजण या क्रीडा स्पर्धेसाठी जोडलेला आहोत आणि थोडी दुखापत सुद्धा झालेली आहे, परंतु खूप चांगली क्रीडा स्पर्धा खूप कमी वेळात आपण पूर्ण केलेली आहे। कित्येक मोठ्या अडचणी आल्या, त्या अडचणीला पुढे जाऊन या क्रीडा स्पर्धेच्या आपण यशस्वी पर्वाकडे चाललेलो आहोत। आपण पाहतोय राजे ग्रुप ची बॅटिंग चालू आहे आणि यानंतर नो डाऊट जी प्रतीक्षा होती येथील कमेंट्री बॉक्स मध्ये चंदू सर। या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय धीरज दाभेकर यांचा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे। मी गणेशजी मानकर साहेब आपणास मी विनंती करतो की धीरज दाभेकर यांचा हृदय सत्कार करून घ्यायचा आहे। गणेशजी मानकर साहेब नेहमीच या स्पर्धेकरिता ते सहकार्य करत असतात। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय नितीनजी पवार भागाड यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय सत्कार होत आहे। मी विकेट येताना पाहायला मिळते, महत्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सुरुवातीला 2 हादरे बसलेले आहेत। राजे ग्रुप सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय। राजे ग्रुप सुपर किंग पहिली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते। 2 हादरे बसलेत, रुद्रांश 11 संघाने 2 हादरे दिलेले आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी यानंतरच्या कालावधीमध्ये केली जाईल। राजे ग्रुप सुपर किंग राजेश कदम साहेबांची टीम आहे आणि त्याचबरोबर संजय गुलबे साहेब ना गुलंबे नितीनजी महाडिक साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी हृदय सत्कार होणार आहे। मी गणेशजी बामगुडे साहेब आपणास विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करायचा आहे। आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवेल त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ओव्हर टू कॉम्बॉक्स। फटका तर आणखीन एक फसताना पाहायला मिळेल, आणखीन एक विकेट सेमीफायनलचा थरार आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 महत्त्वपूर्ण विकेट आलेले आहेत। प्लीज आपला 12th मॅन नाहीये आणि त्याच्यामुळे नावे कळत नाहीयेत। प्लीज शक्य झालं तर इकडे बॅटर आपला 12th मॅन पाठवा। आउट झालेल्या बॅटरचंही नाव कळलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपला एक प्रतिनिधी कृपया पाठवा। सागर शेठ खानविलकर यांची रुद्रांश 11 टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला राजे ग्रुप सुपर किंग राजेश कदम साहेब आणि संजय गुलंबे साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते। राजे ग्रुप सुपर किंग एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय। सेमीफायनल नंबर 1 2 सुशील बाद झालेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर यश आणि दर्शन आणि
विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुमेश माडिक यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी गती कमी होती. सुमेशचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर. सुमेशची चर्चा आहे आणि सुमेशने चर्चा करायला लावली. उगाच कुणाच्या नावाची चर्चा होत नाही, त्याच्यासाठी परफॉर्मन्स लागतो आणि त्यांनी परफॉर्मन्स केलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट आलेल्या आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 5. सेमीफायनल नंबर 1 पाहतोय, यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि त्यानंतर मेगा फायनल. अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुमेश माडिक यांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. बॅटिंग करावी लागेल, एक आव्हान निर्माण करावं लागणार आहे. क्रिकेटच्या खेळात प्रत्येक षटकात वेगवेगळ्या घडामोडी देखील घडत असतात. चला थोडीशी घाई करायची आहे. वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाले. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉलिंगसाठी आलेत. आता सूरज मस्कर बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. छोट्या सणीचे खेळाडू परंतु टॅलेंट आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अपील देखील केलं गेलं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 फिल्डर तिकडे आलेत आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मॅजिक मुवमेंटने खूप चांगली कामगिरी केली आहे. टेनिस क्रिकेट रायगड या स्पर्धेच्या रील्स देखील बनवत आहेत. आमचे सगळे पंच चांगली कामगिरी करतायत. समालोचकांची टीम चांगली कामगिरी करते. आयोजक मेहनत घेत आहेत. ते काय एकलव्य मित्रमंडळ ना, ते एकलव्य मित्रमंडळ चांगलं कामगिरी करत आहे. आणि या सगळ्यांचा एकच ध्यास आहे, काहीतरी करायचं आहे आपल्या विभागातील खेळाडूंसाठी आणि म्हणूनच हे सगळे एकत्र आलेत. चालू असणारी मॅच राजेशजी कदम साहेब आणि संजयजी गुलंबे साहेब यांचा संघ राजे ग्रुप सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 सागर शेठ खानविलकर आणि कंपनी यांच्यातील सुरू असणारा सामना. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळत आहे. बॅकफुटला गेले आणि तेवढं सोपं नाही. सिमेंटच्या विकेटवर बॅकफुटला गेल्यानंतर बॉल थोडासा वेगात येतो आणि तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. म्हणजे पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. रुद्रांश 11 दबाव वाढवतोय परंतु त्याचं उत्तर षटकार किंवा चौकाराने द्यावं लागेल. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर क्रीडांगणांपैकी एक हे काळभैरव क्रीडांगण, बोरवाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं सुंदर असं मैदान. बॅकफुटला गेले, हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकललाय. तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहे. आणखीन एक चांगला बॉल. 4 बॉलमध्ये फक्त 1 रन दिली आहे. धाव संख्या झाली आहे 6. प्रेक्षकांची देखील लक्षणीय गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून डावा कराव्या लागतील. दर्शनला षटकार चौकाराचं दर्शन द्यावं लागेल. ओ, इकडे फुटवर्क नाहीये. बॅट फिरली परंतु जागेवरून आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दबाव वाढवतायत या ठिकाणी गोलंदाज आणि रुद्रांश 11. त्याचं उत्तर राजे ग्रुप सुपर किंगला द्यावंच लागेल. कारण क्रिकेटचा खेळ काय सांगतो, मैदानात तुम्ही गेलात बॅट घेऊन तर तुम्हाला रन हे करायचेच आहेत. किती मोठा बॅटर असेल आपोआप रन नाही होणार आहेत. बॅट फिरवावी लागणार आहे, टायमिंग करावं लागणार आहे, फुटवर्क करावं लागणार आहे आणि धावावं सुद्धा लागणार आहे. त्यावेळेला रन होणार आहेत. हा, ही बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा कमी गतीने. काय बॉलिंग केली आहे या ओव्हरमध्ये. फक्त 1 रन खर्ची केली आणि सूरज मस्करचं देखील आम्ही कौतुक करू. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फक्त 6. पहिली सेमीफायनल. यानंतर दुसरी सेमीफायनल आपल्या भेटीला येणार आहे. कोण कोण आहे त्याच्यात? दीपेश मानेच्या टीमचं नाव काय? एसपी फायटर. आणि कोण आहे दादा? या आजच्या ग्रुप मध्ये गेली ती ना, मराठा वॉरियर. दीपेश माने त्यांच्या गावच्या टीम मध्ये नाही आले काय? एसपी फायटर यानंतर सेमीफायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात
मराठा वॉरियर्स या दोन टीम सेमीफायनल नंबर 2 खेळतील याची नोंद आपण घ्यायची. विकी खानविलकर आलेत, मालेगावचे खेळाडू. नाही गेले सगळे बाहेर. यावेळेला समोरच्या दिशेने खेचलाय परंतु टायमिंग नाही झालंय. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. विकीला पहिल्याच बॉलवर यश मिळतंय. खेळाडू बाद. क्रिकेटचा खेळ आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आपण पाहिल्या. स्पर्धेचा शेवट जवळ आलाय. चर्चा ही सुद्धा आहे की कुणाला मोटरसायकल मिळणार. कुमार शुभम राजे गुलंबे आणि संजय शेठ गुलंबे, संस्थापक राजे ग्रुप भागाड, संचालक शुभम राजे एंटरप्राइजेस यांच्याकडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, परफॉर्मर ऑफ द टुर्नामेंट साठी दुचाकी असणार आहे. आम्ही आभारी आहोत बाबू शेठ खानविलकर, सागर शेठ खानविलकर यांचे. आम्ही आभारी आहोत सन्माननीय अनंत वसंत महाडिक साहेब, वेदांत एंटरप्राइजेस यांचे. सुशीलजी कदम साहेब, अध्यक्ष संस्थापक आई कणकाई सामाजिक संस्था खोडगाव कोण, रायगड भूषण समाजभूषण पुरस्कार प्राप्त आर्या एंटरप्राइजेसचे आम्ही आभारी आहोत. मंगेश शेठ पोळेकर, आर्या एंटरप्राइजेसचे संचालक. आम्ही आभारी आहोत अविनाश एंटरप्राइजेस, अविनाशजी नलावडे साहेब. सन्माननीय सूर्यकांतजी घाग साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. NPL 4च्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. उसळी होती या ठिकाणी. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अंतिम टप्पा या स्पर्धेचा आलाय. सेमीफायनल, त्यानंतर दुसरी सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. असा 3 मॅचची स्पर्धा उरली आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित असणार आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. आणखीन एक वेगवान चेंडू. धावा कुठे थांबल्यात हे कळायला मार्ग नाही आणि कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर आणखीन एका खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. 4 विकेट माघारी परतल्यात. बाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. बऱ्याच कालावधीनंतर धाव आली आहे. धाव संख्या झाली आहे 7. ओव्हर तिसरी सुरू आहे. NPL 4चे ज्येष्ठ मार्गदर्शक माने काका आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या दीपेश सरांचे आजोबा आहेत. आपलं देखील आगमन झालंय. हार्दिक स्वागत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच हातात जाईल. थोडं एक बॉल लेट का होईना परंतु आली आहे विकेट. एकलव्य मित्रमंडळ, चला सगळ्यांनी या ठिकाणी दाखल व्हायचं. एकलव्यवाले आपण सज्ज राहायचंय. एकलव्यवाल्यांना फक्त सांगायचं की आता आपल्याला काम करायचं, लगेच ही टीम उभी राहते. हा, अमोल रणपिसे साहेबांची संपूर्ण जी टीम आहे एकलव्यचे. आणखीन एक विकेट आली आहे. स्कोर जर पाहिलं तर 7 झालाय. हा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. संत गतीने का होईना धावफलक पुढे निघालेला आहे. आजचा दिवस क्रिकेटचा आहे आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण आज दाखल झालेलो आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि या संपूर्ण परिसरामध्ये, कारण इकडेच रायगडाला रस्ता देखील जातो. रायगडाच्या वाटेवर आणखीन एक वेगवान बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली जाते. धावसंख्या 8 झाली आहे. ओव्हर तिसरी मार्गस्थ आहे. क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खेळाडू दाखल होत आहेत, प्रेक्षक दाखल होत आहेत, मार्गदर्शक दाखल होत आहेत, आमचे मान्यवर बक्षीसदाते दाखल होत आहेत. पाहूयात पुन्हा एकदा विकी खानविलकर.
आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे, रेस लागली, 2 फिल्डर 1 बॉल, जिंकलाय बॉल 4. तीन ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झाली आहे ती 12. 3 ओव्हर नंतर 12. थोडासा पाऊस आलाय, पुन्हा एकदा सामना थांबलाय. आमचे पंच निर्णय वेळोवेळी घेत आहेत, सामना चालू कधी ठेवायचा आणि थांबवायचा केव्हा. आणि पुन्हा एकदा या अगोदर जशी प्रार्थना केली ना की आम्ही पुन्हा एकदा लवकर येऊ आणि मॅच सुरू देखील करू. आहे ना? हा, जर कोण जेवण करायचं बाकी असेल तर त्यांनी जेवण करून घ्यायचंय. चला लवकर, थोड्या वेळात गाडी जाणार आहे, जेवणाची गाडी जाईल. तसेच सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच हॅलो, विक्की मांडवकर आपल्या 2 माणसं पाठवायची आणि खुर्च्या घेऊन यायच्या इथे आपल्या स्टेजवरती. चला सामन्याला सुरुवात करतो आपण. पावसामुळे जो सामना थांबला होता तो सामना आपण पुन्हा सुरुवात करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विक्की मांडवकर आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचंय. चला, जे बॅनर लावतात त्यांनी पटकन बॅनर लावून घ्यायचं आणि विकेटच्या मागे जायचंय. त्या ठिकाणी जे बॅनर पडलेले आहेत ते बॅनर आपल्याला लावायचे आहेत. चला लवकर या. पावसाचं वातावरण आजूबाजूला दिसत आहे आपल्याला घाई करायची थोडी. स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि हा शेवटच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आहे. राजे सुपर किंग विरुद्ध रुद्रांश 11. चला, दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी जे मगाशी आमच्या सोबत होते पुन्हा एकदा आमच्याशी जॉईंट व्हा. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतोय. पंच सर गेलेत, त्यांनी मैदान आणि खेळपट्टी पाहिली आणि आता खेळू शकतो असा इशारा आलेला आहे. पावसाच्या अगोदरचाच खेळ थांबलेला होता. तिथल्या क्षणाची काय परिस्थिती होती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर सांगतो. जिथे आपण पाहतोय राजे ग्रुप बॅटिंग करत आहेत आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलेला होता. जिथे आपण पाहतोय गडी बाद झालेले आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत आणि 12 धावा आपण कव्हर लागलेले आहेत. नाजूक स्थितीत आहेत राजे ग्रुप सुपर किंग, परंतु रुद्रांश 11 हे सुद्धा नक्कीच चांगल्या स्थितीत आहेत. पाऊस आला आणि थोडा वेळ व्यत्यय झाला, परंतु याही व्यत्ययाला पार करून आमचे आयोजक पुन्हा एकदा नक्कीच सज्ज झालेले आहेत पुढच्या सामन्यासाठी.
3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 12 चेंडू म्हणजे 18 चेंडूमध्ये 12 धावा अर्जित केल्या गेलेल्या आहेत आणि येणारे 12 चेंडू शेष आहे. सर्वांचं खूप सारं कौतुक, आयोजकांचं खूप सारं कौतुक करूया. कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरं जाणारं आयोजन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज सगळेजण खूप मेहनत करून हा क्रिकेट पुढे कसा जाईल यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि त्या मेहनतीचे फळ सुद्धा आपल्याला भेटत आहेत. स्ट्राईक एंडला आहेत आपण पाहतोय निखिल आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिल सकपाल आहेत. निखिलसाठी 4थ्या षटकातील पहिला चेंडू राज खानविलकर येतील. राज यांचा पहिला चेंडू 4थ्या षटकातील. नाजूक परिस्थिती आहे, नाजूक परिस्थितीत आहे. धावांचा दुष्काळ म्हणावा लागेल तो सध्याच्या घडीला राजे सुपर किंगला आहे आणि तो करणार कोण? परंतु राज खानविलकर काय आपल्यातून गोलंदाजी करत आहेत. पावसानंतर आले परंतु स्वतःची छाप सुद्धा सोडत आहेत. पुन्हा एकदा राज. हे पहा पॅव्हेलियन मध्ये ज्या खुर्च्या आहेत ना, ती खुर्च्या द्यायच्यात. आता या ठिकाणी स्टेजवरती खुर्च्या घ्यायच्या आहेत. जे माणसं खुर्च्या घ्यायला येतील त्यांना खुर्च्या घेऊन द्यायच्या आहेत. चला सर्वांनी खुर्च्यांवर ना उठा. जे पॅव्हेलियन मध्ये बसलेत तरुण मुलं खेळाडू जे आहेत आणि जे वरिष्ठ आहेत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. 8व्या नंबरचे बॅटर विलास आंबेके दाखल झालेले आहेत. धावा पुढे जात नाही. राज खानविलकर अप्रतिम गोलंदाजी करत आहेत सध्याच्या घडीला. रुद्रांश 11 साठी हा मात्र पुन्हा एकदा आत्मघातकी फटका. पाऊस गेला आणि आपण पाहतोय प्रत्येक बॅटर येऊन हजेरी लावून जातोय आणि ही हजेरी त्यांच्या संघासाठी खूप महागडी ठरणार आहे. बगडे सर आपल्याला विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. बगडे सर, तुषारजी बगडे सर, आपण स्टेजवरती यायचंय. मित्रांनो सहकार्य करायचंय. सर्व मित्रांना एक नम्रतेची विनंती असेल की आपण सहकार्य करायचं या ठिकाणी. राजे ग्रुप सुपर किंग महत्वपूर्ण लढतीत खूप मेहनत केली, वर्षभर वाट पाहिली. लीग मध्ये तुम्ही चांगले टॉपर झालेत, परंतु तदनंतर आता महत्वाच्या क्षणी तुमच्याकडनं चुका घडतायत. राजे ग्रुप सुपर किंग वेळेत सावरले नाहीत तर नक्कीच तुमच्यासाठी या नॉकआउट सामन्यामध्ये धोक्याची घंटा जरूर वाजेल. राज खानविलकर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आयोजकांचं खऱ्या अर्थाने खूप सारं कौतुक. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास होत नाही. आयोजकांना ध्येय आहे NPL फायनल खेळवायची आणि हो ते काम पडेल ते करत आहेत. हॅट्रिकसाठी येतील राज खानविलकर. मागील 2 चेंडूवर 2 विकेट आल्यात. अपटबार होता परंतु महेश आले आणि धावांची पूर्तता सुद्धा केली. मागणी होती धावांची आणि पुरवठा सुद्धा महेशच्या बॅट मधून झालेला आहे. येतोय षटकार 6 धावा. महेशच्या बॅट मधून आलाय षटकार आणि 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. धावफलक 18 वर जाऊन पोहोचलाय. राज खानविलकर अकूट टप्पा होता, टायमिंग बनवून खेळले, जागा दिली आणि हो चांगला फटका सुद्धा जरूर टोळवलेला आहे. महेश याने 6 धावा आल्या आणि धावफलकावर 18 सुद्धा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतील. याही वेळेला महेश यांचा फटका फसलाय. खूप दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र 1 2 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू ट्रायव्हल झालाय. दरम्यानच्या काळात नक्कीच 2 धावा आल्या. 20 धावा धावफलकावर. समुद्रात एका ठिकाणी बर्मुडा ट्रँगल आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर बघा. तिकडनं वरून विमान गेला तरी तो दिसत नाही किंवा जहाज गेला तरी गायब होतो. तसंच 3 खेळाडू आले आणि तो बर्मुडा ट्रँगल झाला. झेल कधी निसटून गेला माहिती पडलं नाही. राज खानविलकर यांचा पुढचा चेंडू इकडे मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोळवलाय. एकेरी धाव येईल आणि एकेरी धावेनी परत एकदा राजे सुपर किंग पुढे जाईल. 1 धावेनी 21 धावा धावफलकावर. या ठिकाणी विनंती आहे, जे आपले बॅनर लावला कोस्ते गावातील जे तरुण आहेत त्यांना एक विनंती असेल, अमोल रणपिसे यांच्या सोबत आलेले जे मित्र होते त्यांना एक विनंती असेल की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचंय. सेमीफायनल क्रमांक पहिला आहे आणि आपण पाहतोय 4 षटकांचा राजे सुपर किंग या संघाचा खेळ आतापर्यंत बॅटिंगने झालेला आहे. 7 बाद झालेल्या आहेत आणि 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. कमकुवत स्थितीत आहेत, नाजूक स्थितीत आहेत आणि ही स्थिती जर बदलली नाही तर येणाऱ्या काळात त्यांची परिस्थिती खराब होईल आणि ही परिस्थिती जर खराब नको असेल तर राजे सुपर किंग तुम्हाला आता मोठे फटके करावे लागतील. स्ट्राईक एंडला आहेत आपण पाहतोय महेश आहेत. तर गोलंदाजी मार्कवर
राज सुर्वे दाखल झालेले आहेत. स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. महेशच्या माध्यमातून एक धाव घेतली. तिकडे आपण पाहतोय दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरा धाव घेताना आणखीन एक गडी बाद झालेला आहे. एकेरी धाव आली राज सुर्वे यांच्या या गोलंदाजीवर आणि धावफलक 22 वर जाऊन पोहोचलेला आहे. यस सर. या ठिकाणी आमचे मित्र अशोकजी तुरडे हे खास दुबईवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे साठी घड्याळ त्यांनी या ठिकाणी स्पॉन्सर केले. तर मी कमिटीला विनंती करतो की अशोकजी तुरडे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. हरिजी पवार, गणेशजी मानकर, मंगेशजी कडू. अनिल बाद झाले आणि तदनंतर मात्र संतोष आले. धाबा येत नाही, विकेट जात आहे आणि बहुधा आपण पाहतोय आता विकेट मात्र जास्तीच्या जात आहे. तिकडे मात्र राज सुर्वे मात्र चांगली गोलंदाजी करतायत. अखेरच्या षटकासाठी आले आणि आतापर्यंत आपण पाहतोय एकच चेंडू हाताळला. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू टोळवलाय, मिड विकेटला जाईल चेंडू. तिकडनं मात्र क्षेत्ररक्षक आले आणि इथे मात्र संतोष यांना एका धावेवर समाधान सुद्धा मानवलेले आहे. एकेरी धावेन धावफलक 23 वर जाऊन पोहोचलेला आहे. NPL निजामपूर प्रीमियर लीगच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहो आणि अंतिम चरण आता सुरू झालेलं आहे. कारण सेमीफायनल क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. राजे सुपर किंग आज मात्र थोडेसे कमकुवत दिसत आहेत. थोडीशी बॅटिंग लाईन त्यांची गडबड झालेली आहे आणि म्हणूनच की काय गोलंदाजी आज शेवटच्या क्षणाला चांगली होत आहे. रुद्रांश आपण पाहतो रुद्रांश 11 संघाची काय अफलातून क्रिकेट चाललेला आहे. NPLचा थरार आहे. मान्यवरांचं आगमन, सगळ्यांचं स्वागत, त्याही पलीकडे आयोजकांची धापळ. डाव्या यष्टीवर त्याला वळून मारलाय आणि चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे. येतोय 4 चौकार. सत्तावीस धाबा चेंडू द्या. 27 धाबा धापलकावर वरुणराजाची पुन्हा एकदा कृपा झालेली आहे आणि अशीच जर पुढे राहिली तर नक्कीच आपण सामना शेवटपर्यंत नेऊ आणि असणारच आहे. 27 धाबा धापलकावर आपण पाहतोय राज सुर्वे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतील. निजामपूर प्रीमियर लीगच्या अंतिम चरणाकडे आहोत आणि काही मॅच बाकी आहेत. याही वेळेला शरीरापासून लांब होता, त्याला मात्र ऑन साईडला खेळवला. मिड विकेटला जातील चेंडू, तिकडनं मात्र फेकी झाली. एकेरीच्या वरती येणार नाही. एकेरी धावेनी धावफलक राजे सुपर किंगला नक्कीच पुढे नेऊन जाते आणि धावफलकावर 28 झालेला आहे. षटक क्रमांक शेवटचं बहुधा 1-2 चेंडू शिल्लक असतील आणि अशाच काही चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल. 2 मोठे फटके आले तर नक्कीच 35-40 पर्यंत जर गेला तर चॅलेंजिंग टोटल जरूर होईल. परंतु याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू जाईल आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये सटकलेला झेल, निसटलेला झेल पुन्हा एकदा घेतला जातोय आणि हा सुद्धा विकेट देणारा झेल आलेला आहे. विकेटचं होतंय पतन आणि राजे सुपर किंग पुन्हा एकदा पिछाडीवर येत आहेत. शेवटची विकेट आता मैदानात येईल. सोमेश, इनिंग संपले की लगेच जरा यायचं 1 मिनिट. 9 विकेट गेलेले आहेत. अखेरची षटक आहे, एक अखेरची विकेट आहे आणि आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिगर दाखल झालेले आहेत. राज सुर्वे काय अफलातून गोलंदाजी केलेली आहे. आज मात्र रुद्रांश 11च्या सगळ्या गोलंदाजींनी चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा नक्कीच कमी गोलंदाजीची पाहिली गेली आणि राज सुर्वे सुद्धा चांगली सुरुवात करत आहे. सगळ्यांनी चांगली कामगिरी, म्हणूनच की काय रुद्रांश 11 आज बलस्थानी आहे. परंतु जिगर आलेले आहेत. राज सुर्वे यांचा अखेरचा चेंडू आहे आणि आक्रमण होईल का? जिगरीने चेंडू खेळतील का? हो हो हो, पंचांकडे पाहिलं जाईल आणि अपेक्षित निर्णय सुद्धा आला. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटले राज सुर्वे आणि दंडित करण्यात आलेले आहे. एकेरी धावेने धावफलक 29 वर झालेला आहे. अजून एक चेंडू आपण पाहतोय राज सुर्वे यांचा शेष आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावणारा सध्याच्या घडीला आलोय. पायात टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि जिगरने जिगर दाखवली. येतोय षटकार, 6 धावा. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि अंतिम धावफलक या पहिल्या सेमीफायनलचे आलेले आहे. 35 आलेले आहे आणि 36 करायचे आहेत. ओके, या ठिकाणी अशोकजी तुरडे यांच्याकडून आपल्याला प्लेअर ऑफ द डे साठी घड्याळ बक्षीस आलेलं आहे. अशोकजी तुरडे यांना जायचं आहे, त्यासाठी आपण सी गटातील प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. तर मी आमंत्रित करतो संदेश कोंडेकर यांना की पुरस्कार घोषित करायचा आहे.
रुद्रांश 11 संघाचा खेळाडू सुमेश महाडिक, प्लेयर ऑफ द डे ग्रुप सी. टोटल 3 मॅचेसमध्ये त्याने 67 धावा केल्या आणि एक अर्धशतक 15 चेंडूंमध्ये 51 धावा त्याने केल्या होत्या स्वराज फायटर या संघासाठी संघासमोर. आणि 3 ओव्हर टाकताना त्याने 3 विकेट सुद्धा घेतले होते. त्यामुळे प्लेयर ऑफ द डे सी ग्रुपचा ठरत आहे सुमेश महाडिक. सर्वांनी एकदा टाळ्याच्या जगरात त्याचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. खेळाडूसाठी एक टाळ्यांचा गडगडाट व्हावा. अभिनंदन सुमेश, उत्कृष्ट कामगिरी पार पाडत आहे तो म्हणजे सुमेश आपल्या संघासाठी. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. ग्रुप सी मध्ये आपण पाहतोय एक चांगला खेळाडू, त्याचा मात्र सन्मान करण्यात आलेला आहे. सर चला बॅट्समन पाठवा, जास्तीचा वेळ घालवू नका. 5 षटकामध्ये 36 धावांची गरज एक माफक आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नक्कीच आपण भविष्यवाणी करू शकत नाही आणि कित्येक भविष्यवेत्ते क्रिकेटने घरी पाठवलेले आहेत. आणि म्हणूनच की काय, जेव्हा प्रथम बॅटिंग करताना राजे ग्रुप याने आपण पाहतोय 36 धावांचं आव्हान आपण पाहतोय रुद्रांश 11च्या समोर ठेवलेलं आहे. हे आव्हान पेलण्यासाठी 2 आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवा, कमी वेळ आहे. आणि पुढचा टॉस, पुढची सेमीफायनल. सर महेश सर, पुढचा टॉस पण घेऊन टाका. पुढची सेमीफायनल टॉस. 36 धावांचं माफक आव्हान आहे. आणि अशाच प्रकारे आपण पाहतोय राजे सुपर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. राजे सुपर किंगने प्रथम बॅटिंग करताना त्यांच्या बॅटरने आज मात्र निराशा केलेली आहे. आणि अशाच निराशेच्या नंतर खऱ्या अर्थाने टीम मीटिंग झाली डगआउटमध्ये आणि पुन्हा एकदा विजयाच्या ईर्षेने उतरले सुद्धा. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेटचा अद्भुत खेळ किती रोमांच देईल आणि हो कोणाला हिरो करेल कोणाला झिरो करेल. NPL मध्ये आहोत, 4th सीझन आहे. 3 यशस्वी आयोजनानंतर आपण 4थ्या पर्वाच्या सांगतेकडे आपण जात आहोत. या ठिकाणी भागाड गावचे माजी खेळाडू मंगेजी दळवे हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चॉईस प्लेअर माणगाव मधना, अख्ख्या तालुक्यामधना, ग्रामीण विभागातून चॉईस केलेला रुद्रांश 11चा खेळाडू अर्थात सूरज मस्कर आहेत. स्ट्राईक एंडला कालपासून चांगली कामगिरी करत आहेत सूरज. आणि जेव्हा जेव्हा संघाला गरज असते ना त्या प्रकारचे ते बॅटिंग सुद्धा करतायत. त्यांच्या जोडीला नो डाऊट समेश माडिक दाखल झालेला आहे. सी ग्रुपमध्ये प्लेअर ऑफ द डे त्याला भेटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने अर्धशतक त्याच्या सुद्धा नावावर आहे. या गोष्टीची चर्चा होईल, परंतु गोलंदाजी मार्कवर विशाल दाखल झालेले आहेत राजे ग्रुपकडून. काय करतील विशाल, विशाल कामगिरी करावी लागेल. केलगण कामातवाडी ग्रामस्थ पांडुरंगजी हळदे तसेच मंगेशजी उतेकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि कृष्णाजी उतेकर, नितू पवार फोटोग्राफर. पहिल्या चेंडूवर टोळवला गेला आणि इकडनं एक धाव आली. आपण पाहतोय रुद्रांश 11 सागरजी खानविलकर यांचा संघ आहे आणि आज 36 धावांची लढत सेमीफायनलमध्ये लढणार आहे. समोर आहेत आपण पाहतोय राजे ग्रुप आणि यांचा सुद्धा फाईट देण्यासाठी सज्ज सुद्धा आहेत ते गोलंदाज. याही वेळा समेश माडिक यांच्यासाठी चेंडू मात्र त्यांच्या रेंजमध्ये आला नाही. तिकडनं मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा झालेली आहे. एक चांगला फलंदाज किंवा चांगला क्रिकेटर या विभागातून समेश यांच्याकडे पाहिलं जातं. बराच काळ याही फलंदाजाला आणि याही खेळाडूला खूप सारी मागणी आहे आणि ही मागणी का आहे या NPL मध्ये त्यांनी आपल्या बॅटने किंबहुना गोलंदाजीने किंबहुना आपल्या खेळाने नक्कीच ओळख आपली वेगळी करून दिलेली आहे आणि तीच ओळख पुन्हा एकदा सिद्ध करतील का. समोर विशाल आहेत. एक धावेचा खेळ सध्याच्या घडीला झालेला आहे आणि पुन्हा एकदा
समेश माडिक यांच्यासाठी लेट खेळले परंतु थेट खेळले. तिकडे खाली क्षेत्र होता. चेंडू पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली. स्वतःला सावरलं. बॅटचा फ्लो कमी केला. फटका सजवला आणि 4 धावा सुद्धा आल्यात. 4 धावेने धावफलक 5 वर जाऊन पोहोचलेला आहे. जिथे आपण पाहतोय सेमी फायनल क्रमांक पहिली चालू आहे. इथून दुसरी होईल आणि तदनंतर आपण ग्रँड फिनाले मेगा फिनालीच्या दिशेने सुद्धा मार्गस्थ होणार आहोत. विशाल समेश क्या बात है. हेलिकॉप्टर उडवलाय उजव्या एसटीच्या बाहेरच्या चेंडूला आणि पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे. चौकार. डीजे नक्कीच थांबलेले आहेत. चौकार आलाय मागील चेंडूवर. तदनंतर आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा समेशच्या माध्यमातून खेळला गेला विशालचा हा चेंडू आणि याही चेंडूवर 1 आली. एकेरी धावेने धावफलक 10 वर जाऊन पोहोचले आहे. दुहेरी आकड्यात गेलेला आहे आणि सगळ्यांचे लक्ष आता या भैरवनाथ क्रीडानगरीमध्ये जरूर लागलेलं आहे. इकडे हो काय फटका खेळलाय. अफलातून लाजबाब आणि त्याही पेक्षा सुंदर सुंदर फटका. 4 धावेसाठी सूरज मस्कर येतील. धन्यवाद. याही वेळेला 4 आल्या आणि धावफलक 4 ने मोठी मजल मारली. तब्बल 14 धावा धावफलकावर. राजे ग्रुप आपण पाहतोय. राजे ग्रुप सुपर किंग संघ आज थोडासा तिकडे अडचणीत सापडलेला आहे. संजयजी गुळंबे यांचा हा संघ आहे. खूप सारी मेहनत त्यांनी या संघावर केलेली आहे आणि संजयजीचं विशेष कौतुक, कारण या विभागाला पहिल्या खेळाडूला मोटर बाईक देण्याचा मान त्यांना सुद्धा लाभलेला आहे आणि त्यांनी ती पुरस्कृत सुद्धा केलेली आहे. याही गोष्टीकडे लक्ष असेल. धावफलकावर जाऊया. 14 धावा धावफलकावर आणि जिथे आपण पाहते दुसरा गोलंदाज संतोष दाखल झालेले आहेत. धावा कमी आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला लेंथ लाईन त्याहीपेक्षा विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. परंतु समोर 2 मोठे अडथळे आहेत. एका बाजूला सूरज मस्कर लिलया फटके खेळत आहेत तर दुसऱ्या बाजूला समेश माडिक मात्र आपल्या बॅटने दाखवत आहेत जलवा जलवा जलवा. आज मात्र दाखवत आहेत हो निजामपूरचं क्रिकेट येणाऱ्या काळात मला सुद्धा पुढे न्यायचं आहे. आणि संतोष याही वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न झाला. सफल झालेले तिकडे बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू येऊ शकला नाही. यष्टरक्षक मात्र चांगली कामगिरी करतायत आणि त्याही वेळेला धावसंख्या रोखली जाते. एक चेंडू डॉट बॉल नक्कीच असेल. शेवटच्या क्षणीला जेव्हा 6 चेंडूचं गणित येईल ना तेव्हा या डॉट बॉलची किंमत खूप मोठी असेल राजे ग्रुप यांच्यासाठी. परंतु काय घडेल पुन्हा. याही वेळेला आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू. याही वेळेला धाव आली नाही. संतोष मात्र चांगली कामगिरी करतायत. समेश माडिक पुन्हा एकदा मिस टाइम फटका खेळतायत. शरीराचा वेध जरूर आलाय परंतु हा वेध चांगल्या प्रकारे हेरलाय. चांगली पिचिंग करतायत. लेंथ लाईन पकडले. गती कमी आहे संतोष यांच्याकडे परंतु नजाकत्ता आहे आणि या नजाकत्तेमुळे अचूकतेमुळे थांबून ठेवले मागील 2 चेंडूवर समेश माडिक यांना. क्रिकेटचा खेळ आज मात्र या मैदानात न भूतो न भविष्य ते दाखवतोय कारण अजून आम्हाला ग्रँड फिनाली खेळायची आहे. ओहो याही वेळेला आता मात्र ओहो हो 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 दैव देतं आणि कर्म नेतं हेच म्हणावं लागेल मला, कारण विकेटची प्रतीक्षा होती. विकेट सुद्धा आली आणि तिकडचे क्षेत्ररक्षक जिगर आज मात्र झोपू शकणार नाहीत. आज जिगरची झोप उडालेली आहे. महत्त्वपूर्ण लढतीत आहात आणि राजे ग्रुपचे संस्थापक आणि राजे सुपर किंगचे मालक अर्थात आपण पाहतोय संजय साहेब आलेले आहेत. स्वागत आहेत संजय साहेब आपलं. आणि नक्कीच इथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान भेटलं आहे समेशला आणि तदनंतर मात्र सूरज मस्कर चांगल्या प्रकारे बॅटिंग करत आहेत. षटकार आलाय आणि सामन्यावर पकड सुद्धा निर्माण केलेली आहे. संजयजी गुळंबे साहेब आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. आयोजन कमिटी त्यांच्याकडे गेली किंबहुना त्यांनी सांगितलं की हो यावर्षी एखाद्या खेळाडूला बाईक का देऊ नये आणि त्यांनी पुढाकार घेतला. बघता बघता आपण पाहतोय व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी बाईक आहे आज संध्याकाळी कोणतरी त्याच्यावर बसेल आणि या मैदानाला फेरफटका मारेल आणि आपल्या घरी जाऊन सांगेल
हो, ही संजय साहेबांनी दिलेली आहे. ही NPL ची बाईक आहे आणि जेव्हा जेव्हा ही बाईक बाजारात पाहिली जाईल तेव्हा संजय शेठ तुमचं आणि NPLचं नाव घेतलं जाईल. SP फायटर आणि मराठा वॉरियर्स दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे, आलेले आहेत. संजय शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. याही वेळेला हलक्या हाताने आपण पाहतोय ऑफ रिझनमध्ये चेंडू ढकलून दिलाय. सूरजच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि 22 धावा धापलकावर आलेल्या आहेत. मोठ्या सामना होता आणि या मोठ्या सामन्यात थोडेसे राजे सुपर किंगचे खेळाडू थोडीशी का होईना दबावात खेळत आहेत. परीक्षा मोठी होती, अभ्यास सुद्धा तुमचा झालेला होता, परंतु ज्या पेपरचा अभ्यास केला होता तो पेपरच आला नाही का असं वाटतंय. कारण ज्या ज्या खेळाडूंचा अभ्यास केला होता ते खेळाडू आज मात्र चांगले खेळले नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संतोष यांचं षटक संपलेलं आहे. 2 षटकामध्ये धावफलक 22 वर जाऊन पोहोचलेला आहे. मापक 36चं आव्हान आहे. तर SP फायटर चला कॅप्टन या. मराठा वॉरियर्स आमच्याकडे आलेले आहेत आणि आपले मान्यवर सुद्धा आहेत आमच्या बरोबर. 22 धावा धावफलकावर जरूर आलेले आहेत आणि सनी गुलगुले हे एक मोठं नाव आहे, परंतु खूप कमी धावसंख्या रचायची संरक्षित करायची आहे आणि तो पराक्रम करतील का. परंतु एक आयकॉन, दुसरा आयकॉन, इथे मात्र बॅटल रंगलंय. सूरज मस्करने घेतलाय फ्लो मध्ये, पाठवलाय खूप लांब खूप लांब खूप लांब खूप लांब. राजे ग्रुपचे संस्थापक सन्माननीय संजयजी गुळंबे साहेब या विभागाच्या खेळाडूला एक मोठ्या उंचीवर बाईक देणारे संजय शेठ आज मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करत आहेत. याही वेळेला काय फटका सजवलाय, क्रिकेटचा एक अद्भुत फटका पाहायला भेटला आणि तिकडे आपण पाहतोय सूरज मस्करच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा 4 धावा. धन्यवाद. 32 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. 36चं आव्हान. आहा क्या बात है. फटका तर चांगला होता, फटक्याला 100% चांगले गुण होतील, परंतु तिकडे कॅच सुद्धा घेतलेली आहे. सूरज ज्यासाठी या माणगाव तालुक्यात ओळखले जातात तो फटका आज मात्र त्यांना यश देऊ शकला नाही. विकेटचं होते पतन. या धावसंख्येवर मोठी धावसंख्या रचलेली आहे. पाया रचलाय, आता फक्त कळस चढवायचा आहे आणि त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज सुर्वे दाखल झालेले आहेत. समोर समेश माडिक आहेत. या सिरीज मधले या 4 मधले एक यशस्वी खेळाडू म्हणून समेश यांच्याकडे पाहिलं जातंय. सनी काय कारनामा करतील का, राजे ग्रुपसाठी काही उत्साही गोष्टी आणतील का. पुन्हा एकदा इथे जाळ्यात सापडलेत आणि हो झेल सुटलाय. सनी सांगतायत सामना अजून संपलाय नाही, कारण आम्ही अजून सामन्यात आहोत आणि हो प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे, यश त्या प्रयत्नांना येणं हे नक्कीच नशिबाच्या हातात आहेत. धन्यवाद. अजून सुद्धा 4 धावांची प्रतीक्षा आहे. विजयाचं लक्ष्य 4 धावा आहेत. एका बाजूला आपण पाहतोय राजे सुपर किंग, तर दुसऱ्या बाजूला रुद्रांश 11 यांच्यामधला पहिला सेमीफायनलचा सामना. थोडेसे का होईना अधिक बलस्थानी दिसतायत ह्या घडीला. रुद्रांश 11 खूप चांगली कामगिरी केली. क्रिकेट हा खेळ एकट्या दुकट्याचा नाही, तर तुमचा टीमवर्क आहे. संघ बांधणी, संघाची मजबूत स्थिती तुम्हाला न्यावी लागेल. बॅटिंग केले म्हणजे विजय नाही, गोलंदाजी केली म्हणजे विजय नाही, तुम्हाला क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागेल. जिगरने सोडलेला झेल पुन्हा एकदा तुमच्या आठवणीत आणून देतोय. परंतु इथे काय घडते, बॅटची कडा घेतली का, पंचांचा इशारा येईल, परंतु तदनंतर मात्र 4 धावा जरूर आलेल्या आहेत. 4 धावेने धापलक संपलेला आहे आणि
फायनलमध्ये 2025 सीझन 4च्या फायनलमध्ये रुद्रांश 11 हा संघ जरूर दाखल झालेला आहे. अभिनंदन रुद्रांश 11 संघाच्या. चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतोय सागरजी खानविलकर यांचा रुद्रांश 11 जरूर गेलाय. जोरदार टाळ्या होऊ द्या चौथ्या पर्वातील पहिल्या फायनलिस्ट संघासाठी.